नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्याला 13 दिवस झाले आहेत. 14 दिवस आहेत. 28 जानेवारीला विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. शरद पवारांनी हा अपघात असल्याचं म्हटलं, परंतु आता इतक्या दिवसांनी अजित पवारांचे पुतणे आणि शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक पत्रपरिषद घेऊन या अपघातावर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे खळबळ आहे. रोहित पवारांनी 3 नावं घेत शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे एकूणच एक अपघात एक काय प्रकरण आहे. म्हणजे अपघात, काही जण म्हणतात घातपात आहे, काही जण म्हणतात शंका आहे. तर रोहित पवारांनी तर नावच घेत शंका उपस्थित केली आहे. रोहित पवार आज पत्रपरिषद घेऊन म्हणाले की अजित पवार जे घड्याळ घालायचे त्यातली वेळ ही कायम 15 मिनिटं पुढे ठेवायची. अजित पवारांचं घड्याळ जळालेल्या अवस्थेत सापडलं आहे. त्यात 9 वाजले होते. हे घड्याळ बंद पडलं होतं. ते पाहून मला समजलं की अजित पवार आपल्यात नाहीत. ज्यांनी विमानाची अवस्था पाहिली त्या सगळ्यांना अश्रू अनावर झाले. अजित पवार आपल्यात नाहीत. ते नसले तरीही विचारांनी ते आपल्यासोबत आहेत. 28 जानेवारीला काय घडलं त्या दिवशी? अजितदादा हे 7:50 एअरपोर्टवर आले. विमान 8:10 टेक ऑफ केलं. 8:22ला हे विमान लोणावळा या ठिकाणी असेल. 8:43 ते 8:45 या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. 9 वाजता दादा गंभीर असल्याची माहिती आली आणि सकाळी 9:45च्या दरम्यान दादांच्या निधनाची बातमी आली. आता रोहित पवारांनी कोणाची नावं घेतली आहेत? रोहित पवार म्हणाले हा अपघात होता की घात होता असा प्रश्न तुम्ही केला. सर्वांची शंका आहे की हा घात होता. आजच्या प्रेझेंटेशनवरून समजेल की मी प्रत्येक गोष्ट सांगितली. एक एक गोष्ट घडली, कशी घडली, कुणाचं विमान होतं, ही सर्व माहिती मी तुम्हाला दिली. कुणावर शंका घेतोय असं नाही आहे. मी फक्त वस्तुस्थिती सांगितली. म्हणजे रोहित पवार म्हणतात मी शंका घेत नाही आहे, मी वस्तुस्थिती सांगतोय. व्हीएसआर विमान कंपनी, ॲरो कंपनी आणि कपूर नावाचा पायलट यावर आमची शंका आहे. हे 3 नावं घेतली रोहित पवारांनी. एक तर कंपनीचं नाव घेतलं आहे व्हीएसआर कंपनी, विमान कंपनी, नंतर ॲरो कंपनी आणि कपूर नावाचा एक पायलट यावर आमची शंका आहे. या सर्व चर्चेत ॲरो नावाच्या कंपनीने व्हीएसआरचं विमान हायर केलं होतं. म्हणजे ॲरो कंपनीने व्हीएसआर कंपनीचं विमान हायर केलं होतं, भाड्याने घेतलं होतं. सरकारी GR नुसार घेतलं होतं. पवार नावाचा माणूस ॲरोचा हँडलर आहे. त्याने व्हिजिबिलिटी क्लिअर असल्याचं म्हटलं होतं. ही कंपनी बऱ्याच राज्यात काम करत आहे. या कंपनीचा राजकीय नेत्यांशी संबंध आहे असं म्हणत रोहित पवारांनी शंका उपस्थित केली आहे. रोहित पवार म्हणाले DGCAवर विश्वास आहे. DGCAवर विश्वास आहे. सरकारवर आरोप नाही, कुणावर आरोप नाही. अशा गोष्टी घडल्या असतील अशी शंका आहे. पोलिसांना एअरपोर्टवर परवानगी नसते. CID चौकशी करत नाही. त्यात एक्सपर्ट ओपिनियन हवं.
त्यामुळे बाहेरच्या कंपन्या घ्या, तसेच ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंग, संपूर्णपणे परिवारातील एका व्यक्तीला एक्सपर्ट बरोबर बघण्याची संधी हवी. पवार कुटुंबातील एका व्यक्तीला एक्सपर्ट बरोबर बघण्याची संधी हवी, ही सरकारला विनंती आहे. CIDवर आक्षेप घेत नाही, पण कधी कधी एखाद्या एजन्सीचं नाव दिल्यावर लोकांना वाटतं लय भारी काम, पण या टिपिकल घटनेबद्दल ते चांगलं काम करणार नाही, हे त्यांचं एक्सपर्टाईज नाही, असं रोहित पवार म्हणतात. एकूणच रोहित पवारांच्या शंका उपस्थित केल्या आहेत, त्याचा खुलासा व्हायला पाहिजे. ते पायलटबद्दल बोलले आहेत, अनेक गोष्टीबद्दल बोलले आहेत. अर्थात ते टेक्निकल एक्सपर्ट नाही, ते स्वतः कबूल करतात. त्यामुळे हा विमान अपघात एक गूढ बनला आहे. अनेक तज्ज्ञांनी या विमान अपघातावर आपली मतं दिली आहेत. अनेक पायलट्सनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. पण आता पवार कुटुंबातलाच माणूस, पवार कुटुंबातलाच एक नेता, आमदार शंका उपस्थित करतो. त्यामुळे म्हणजे खळबळ उडणं साहजिक आहे. नेमका हा अपघात आहे काय, म्हणजे एकूणच हे सर्व प्रकरण म्हणजे ते गूढ बनत चालले आहे. शरद पवार यांच्या पक्षाचेच आमदार अमोल मिटकरी यांनी मागे या अपघातावर शंका उपस्थित केल्या आहेत, काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आता आता तर पवार कुटुंबातलाच माणूस बोलतो आहे, त्यामुळे सत्य बाहेर येणार का? तुम्हाला काय वाटते? दादांचा मृत्यू घात होता का, की अपघात होता? आणि दादांना, अजितदादांना कोण मारेल, म्हणजे अशी कुठली परिस्थिती आहे? काय वाटते तुम्हाला? कॉमेंट करा. नमस्कार.